नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। पियुष गोयल यांनी महायुतीच्या वतीने आज अर्ज दाखल केलेला आहे, त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे। त्याचबरोबर या मुंबईमध्ये गेले 2 वर्षांमध्ये सरकारने केलेलं काम, 10 वर्षात आदरणीय मोदीजींनी केलेलं काम हे लोकांसमोर आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीने केलेल्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये लोक देतील आणि पियुष गोयल यांना पूर्ण बहुमताने निवडून आणतील। पियुष गोयलच नाही तर 6च्या 6 जागा ज्या मुंबईतल्या आहेत त्या महायुती मोठ्या फरकाने जिंकेल। मुंबईतल्या उमेदवारांची यादी आज जाहीर होऊन जाईल आणि तो निर्णय झालेला आहे। त्यामुळे मुंबईतल्या 6 ते 7 जागा पूर्णपणे महायुती जिंकेल असा पूर्ण विश्वास या ठिकाणी आहे। कामाच्या जोरावर काम जे केलेलं आहे त्या कामाची पोचपावती देतील। परंतु यावेळेस मराठी आणि गुजराती त्यांचे फॉर्म लवकर भरू। मराठी माणसाला उमेदवारी देण्याचा आग्रह करतो, परंतु यावेळेस अमराठी माणसाला तुम्ही यावेळेस मराठी माणूस कुणाला पाठिंबा दिलाय? महायुतीला पियुष गोयल यांना। हां, पियुष गोयल मुद्दा बाहेर हे बघा, मुंबईमध्ये शिवसेनेने 3 उमेदवार जे आहेत हे मराठी शिवसेने, आपले बाळासाहेबांची शिवसेना 3 उमेदवार मराठी देणार आहे आणि महायुतीमध्ये हे मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे आणि पियुष गोयल हे मुंबईकर आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही आक्षेप घेता कामा नये। कुणाला आक्षेप घेण्याचा अधिकार नाही आणि म्हणून पियुष गोयल देखील प्रचंड मताधिक्याने विजयी होतील।